मित्रांनो, तुम्ही अशा एका पिकाच्या शोधात आहे की 2.5 ते 3 महिन्यामध्ये पीक आलं पाहिजे, त्याचबरोबर कमी खर्च लागला पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळालं पाहिजे. तर असं कोणतं पीक आहे? तर तुम्ही बीन्सची लागवड मित्रांनो करू शकता. यामध्ये आपल्याला 2 व्हरायटी पाहायला मिळतात मित्रांनो. सर्वात महत्त्वाचे मेन कोण 2 व्हरायटी आहेत, तर वेलवर्गीय बीन्स की पाहायला मिळतात आणि आपल्याला झुडूपवर्गीय जे बीन्स असतात त्याची आपल्याला हाईट सर्वसाधारण 2.5 फूट पाहायला मिळते मित्रांनो. हे जे आहे ते आपल्याला सर्वसाधारण 4 फुटापेक्षा जास्त उंचीचा आपल्याला मांडव घालून घ्यावं लागतो. अशा प्रकारचं नियोजन मित्रांनो करावं लागतं. त्याचबरोबर 2 बियातील जे अंतर आहे ते आपल्याला सर्वसाधारण मित्रांनो 2 फुटाच्या पुढे, म्हणजे हे आपण जे ठेवलेलं आहे ते 2.5 फूट मित्रांनो अंतर ठेवलं. अशा प्रकारे आपण लागवड केली आहे. तर ह्याची लागवड अनेक कशा पद्धतीने आपण करू शकतो. सर्व समजा तुम्ही सिमला मिरचीची लागवड केली आहे, त्याचबरोबर टोमॅटोची लागवड केली आहे आणि साऱ्या कोणत्याही भाजीपाल्याची लागवड केलेली आहे आणि म्हणजे मोठ्या पिकाची, आणि त्यावरती देखील तुम्ही आहे असं बेड ठेवून त्यावरती देखील तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता. ती कशा प्रकारे? तर हे पाहू शकता, या ठिकाणी आपण सुरुवातीला सिमला मिरचीची लागवड केली होती आणि हे पाहू शकता होल आपल्याला दिसत आहे. तर त्या होलातील आपण मिरची काढून घेतलेली आणि त्यावरतीच ही लागवड केलेली आहे. अशा पद्धतीने आपण मित्रांनो ही लागवड केलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो ही बीन्सची शेती आहे, याची लागवड आपण कधी करू शकतो? तर मित्रांनो ह्याची लागवड आपण केव्हाही करू शकतो. सर्वसाधारण आपण जर उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर आपल्याला ह्याची वाढ झालेली दिसून येत नाही. त्याचबरोबर यावरती वाढ होत नाही. त्याचबरोबर फुलाचं सेटिंग देखील आपल्याला उन्हाळ्यात मित्रांनो पाहायला मिळत नाही. त्याचबरोबर तुम्ही जर पावसाळ्यामध्ये ह्याची जर लागवड केली तर हे पाहू शकता, या ठिकाणी जर फ्लॉवरिंग आपण पाहिलं तर भरपूर प्रमाणात फ्लॉवरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर शेंगा देखील भरपूर लागल्या आहेत असं आपल्याला सेटिंग पाहायला मिळतं पावसाळ्यामध्ये, कारण वातावरण चांगलं असतं. त्याचबरोबर यामध्ये प्रामुख्याने येणारा रोग म्हणजे आपल्याला नाग अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तो कशा प्रकारे? तर हे पाहू शकता, या ठिकाणी जर पाहिलं आपण स्प्रे